नमस्कार, CIP न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे मनसेचे जिल्हा प्रमुख श्री अविनाश जाधव यांनी भेट घेतली असता शिवाजीनगर पोलीस स्टेशनने काय उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी म्हटले की 2 दिवसानंतर आम्ही अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, ठाणे जिल्ह्यातील सर्व मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी मोर्चा आम्ही म्हणत नाही आम्ही कोणाची बाजू घेतो. आम्ही कोणाची बाजू घेतो. मोस्टली भांडणं कधी होतात माणूस पेला ना असे रोज तुम्ही गुन्हे पाहत असाल. बरोबर आहे. माझं मत आहे की बाकी मारामारी झाली आम्ही त्यात काही पडत नाही. मारामारी झाली हो झाली सगळं झालं. असं कसं होईल की एखादा मुलगा गेला आणि याच्या गळ्यातली चेन खिचली आणि निघून गेला, हे काय खरं असतं? कारण हे आम्हाला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी गुन्ह्यात जास्त वेळ कशी अडकवता येईल याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे. असं काय फॅसिलिटी करणार नाही. आता ते सही घ्यायला गेले हॉस्पिटलमध्ये, त्याच्यात काल दिलेलं त्यांनी स्टेटमेंट मध्ये काहीच नाही. आता मी सगळं भेटून आलो, सगळं घेतो. आताच बोललो मी त्याच्याशी जो ऍडमिट आहे. काल जो स्टेटमेंट दिलेलं ना त्याबद्दल काहीच नाही. आणि तो आता वाचला पूर्ण, मला कॉल केला आणि सांगितलं की साहेब काल मी जसे फिर्याद दिलेली स्टेटमेंट दिलेला त्यातला काहीच नाही असं, आणि सही करायला लावतात त्याला. सर, काल एक स्टेटमेंट बनवलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी सर्व त्याची पार्श्वभूमी मांडली होती. त्याच्यामध्ये त्याची चेन गेलेली आहे. कोणी खेचली कोणी काढली ते पण त्यांनी नाव सांगितलं. त्याच्यामध्ये सर्व आरोपीची काय नावं दिली तुम्ही जबाब बनवला आता दाखला नाही केलं. अरे सर, तसं पहिले फिर्याद जे आहे ना ते जसं त्याचं म्हणणं आहे फिर्यादीचं तसं तर घ्यायला पाहिजे. नंतर तपास. नाही सर, ऐका ना. कायदा काय सांगतो की मी माझी FIR देतो जशी आहे तशी तुम्ही घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं नाही यातलं खोट आहे तर तुम्ही ते करता येईल ना आपल्याला. तपासाचा भाग आहे ना. आता तुम्ही काय म्हणाला तपासाचा भाग आहे ना. आम्ही तुम्हाला तेच सांगतोय काल बसून की तुम्ही आम्ही जे म्हणतोय ते घ्या. त्यानंतर तपासाची येईल ते. आता शैलेशनी चैन चोरणार नाही. शैलेशचा इतिहास अंबरनाथला माहिती आहे. तो कधी चैन तोडणार नाही. बरोबर आहे. तुम्ही घेतलीत ना सर, समोरच्यानी जी दिली ती तुम्ही घेतलीत ना. पण आमच्या वेळेला ज्यावेळेला आम्ही सांगतो की आम्ही सांगतोय ते घ्या त्यावेळेला का नाही घेतलं तर अन्याय आहे ना आमच्यावर. आणि तसं पण CCTV आहे ना, ते सगळं CCTV मध्ये आहे जो बनतो तो फिर्याद. सगळ्यात पहिली लाट कोणी मारली ते CCTV DCP साहेबांनी दाखवलं. बरोबर आहे. त्यात सांगितलं शैलेश मारतो. जसं आम्ही तो थोडासा रिव्हर्स केला आणि मागणं पाहिलं तर पहिली शैलेशला जाऊन लाग त्यानंतर मारली. दुसरा दिवस आला तरी शैलेशच्या गाडीची पाठी परिस्थिती जर तुम्ही बघितलीत तर तुम्हाला कळेल की कशा प्रकारे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पक्षाचे काही गुंड नगरसेवक आणि इथले काही भाजपाचे कार्यकर्ते यांनी येऊन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, म्हणजे तुम्ही बघाल तर हा दरवाजा आणि इथे ती गाडी फोडली गेली. सर, पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जर अशा प्रकारे गाडी फोडली जाणार असेल, आता आम्हाला एक CCTV फुटेज दाखवलं गेला, त्यात तो नगरसेवक येऊन पहिली लात मारतो शैलेशला. बरोबर आहे. गुन्हे असे नोंदवले गेले की शैलेश सुटूच नाही. म्हणजे पहिला रजिस्टर करण्यात आला अट्रॉसिटी. बरं, अट्रॉसिटी पण झालं तिथे रॉबरी पण झाली. कसं शक्य आहे हो? तुम्ही जनतेला एवढं पण उल्लू समजू नका की जनतेला कळत नाही आहे की अट्रॉसिटीची स्टेटमेंट कधी घेतली आहे. आधी अट्रॉसिटी दाखल केली आणि त्याच्यानंतर दुपारी स्टेटमेंट घेण्यात आली आहे. म्हणजे जेवढा प्रयत्न शैलेशला लटकवण्यात करण्यात आला की हा जास्तीत जास्त कसा जेलमध्ये राहील याचा हा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही सांगतोय की जर FIRचं नाव आहे फर्स्ट रिपोर्ट इन्व्हेस्टिगेशन, तर तुम्ही आमची जी FIR आहे ती पहिली घ्या आणि त्याच्यानंतर चौकशी करा ना. तर आमची FIR पण घ्यायला तयार नाही आहेत. गाडीचं जो काही आम्ही दाखवतो हे घडलेलं आहे त्याच्यावरही काय करत नाही. CCTV एकच दाखवत आहेत. म्हणजे ज्या कोपऱ्यात भांडणं झालेत तर बाकीचे पोलीस स्टेशनचे CCTV बंद आहेत असं म्हटलं जातं. जर हे सगळं तुम्ही पाहाल तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या दबाव, एका वरिष्ठ नेत्याच्या दबावात हा सगळा प्रकार सुरू आहे. आणि अशा प्रकारे जर बदलापूर अंबरनाथचा कायदा सुव्यवस्थित असेल तर मग आम्हाला प्रश्न पडतो की हा ठाणे जिल्ह्यातला भाग आहे की नाही. बरं, मग गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे का तुम्ही? अरे सतत करतोय. 2 वेळा DCPना भेटलो आहे.
त्याचं अख्खं कुटुंब कालपासून इथेच आहे. ते ओरडून ओरडून सांगतायत की आमचा गुन्हा घ्या, पण आमचा गुन्हा घेण्यात कोणालाही इंटरेस्ट नाही आहे. कारण सगळे पोलीस खातं हा दबावात आहे आणि दबावात मला एवढी मोठी घटना घडल्याच्यानंतर आत्ता जवळजवळ 48 तास होत आले तरी गुन्हा दाखल होत नसेल, याचा अर्थ काय? याचा अर्थ आम्ही न्याय मागायचा नाही का? की आम्ही सत्ताधारी पक्षाची चाकरी करायची, असाच याचा अर्थ होतो. विरोधी पक्षच नाही आहेत का? विरोधी पक्षाला न्याय मिळणार आहे की नाही, असे अनेक प्रश्न आमच्या मनात आहेत. आम्ही आजची आणि उद्याचे दिवस वाट बघू. नाही झालं तर येत्या रविवारी आम्ही मनसे कार्यालय ते पोलीस स्टेशन या दरम्यान आमची सगळी बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली अशी आमची सगळी टीम मिळून इथल्या स्थानिकांना घेऊन आम्ही आमचा मोर्चा काढू. ठीक आहे.